तर नवरात्री स्पेशल या शंकरपायांनी होते आहे आजच्या देवीची पूजा. तुम्ही सुद्धा हे शंकरपाय नक्की करा. आणि मी तर असं म्हणेन वहिनी की ही मंडळी नुसतं नवरात्र नाही, दिवाळीत सुद्धा असे शंकरपाळे बनवते की जे सोनपरी भगरीपासून आपण तयार केलेले आहे. हां, मला सांगा वहिनी, पिठं आपण कुठली कुठली आणि किती घेतोय? सर मी भगर, राजगिरा आणि मिल्क पावडर घेतली आहे. हां, आणि प्रमाण माझं 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आहे. बरं, त्याच्यामध्ये जितकं पीठ बसेल तेवढं. आता हे याचं 3 म्हणजे मग त्याच्यामध्ये 6.5 वाटी मैदा बसतो. ओके आता मला हे दोन्ही तिन्ही मिक्स घ्यायचं आहे, मग मी अर्धा अर्धा करून टाकते. ओके, चला. आधी मी 1 वाटी दूध घेते आहे. दूध गरम करायचं? हो, अच्छा. 1 वाटी दुधामध्ये 1 वाटी साखर. म्हणजे आपला नेहमीचा जो शंकरपाळा हो, असतात हो, तेच हो, हे. तेच. ओके, साखर विरघळू द्यायची हो. आणि मग तूप टाकायचं. चालेल. उकड काढणे वगैरे हा प्रकार नाही ना? नाही, उकड नाही. हे परातीत थंड केल्यानंतर हां. त्याच्यामध्ये जितके पीठ बसेल ते मळायचं. ठीक आहे, चलो. त्याच्यात 1 वाटी तूप, ओके, 1 वाटी साखर, 1 एक वाटी वाटी तूप, दूध, 1 वाटी दूध. ओहो, क्या बात आहे. परातीत ओतलं म्हणजे कसं थंड थंडही पण होऊन होईल जाईल. हां, लवकर आणि व्यवस्थित मळता येतं पीठ. ये बात. किंचित मीठ. हां, मीठ असल्याशिवाय मजा नाही. अजून द्या थोडंसं, 1 चिमूट. हो. हां, ये बात. ऍक्च्युली मीठ टाकायची मजा वेगळी असते गोड अगदी पदार्थामध्ये. बरोबर. केकमध्ये पण मी चिमूटभर मीठ टाकलं हां होतं. हां सर मी आता हे भगरचं पीठ घेतलं आहे. हां, साधारण समप्रमाण मेंटेन करायचं. हां, समप्रमाण मेंटेन आणि ते करताना लक्षात हा येऊन येतं जाईल. आपल्याला, बरोबर. आता राजगिऱ्याचं पीठ. बरं. आणि टेस्ट येण्यासाठी शंकरपाळ्याला थोडी मिल्क पावडर, कारण मिलेट्सच्या पिठामुळे थोडं जरा टेस्टमध्ये हां. फरक पडतो म्हणून त्याला मिल्क पावडर. ओके, आता भिजवायचं ना? चलो. आता बघा, हे थोडं पातळ झालंय. टाकू ना? ये बात. बरं, आता पोळीचा जो हा साईज आहे हो. तो असाच ठेवायचा की मोठाही चालेल? नाही, मोठा होऊ शकतो सर हो. थोडा, पण काय आहे हे मिलेटचं पीठ असल्यामुळे ती जास्त लाटले नाही जात, मग त्याचे काठ फाटतात. हो, त्याच्यामुळे ती जितकी छोटी शॉर्टमध्ये चालेल. होईल तेवढं. आणि शंकरपाळे थोडे जाडेच छान लागतात, हवे, बरोबर. जाडसर. मंद आचेवर ना? याला थोडं तळायला वेळच कारण लगेच कलर त्याचा पकडून घेतो. बरोबर. कारण पीठ मिलेट्सचं असल्यामुळे. शंकरपाळ्यांचं कसं आहे, आता तुम्ही हे काढलं हो. एक घाना, तो काढला की तो पूर्णपणे थंड होऊन बाजूला ठेवायचा. बरोबर. त्याच्यावर जर दुसरा टाकला तर पहिल्याचा पण कलर चेंज अगदी होतो. अगदी बरोबर. म्हणजे इतकं ते बारीक बघावं लागतं. हां, आणि हे छोट्या ह्यानी हे करायचं. हो, अच्छा, हां, आता मी खालता गॅस बंद करून टाकला. ओके. हां, म्हणजे शंकरपाळे करायचा जर कंटाळा आला, हो. एवढं छोटे छोटे खेळत बसायला आजकाल कोणाला वेळ नाही लेडीजला, मग याच्या पुऱ्या जरी लाटल्या तर छोट्या त्या छोट्या लिंबूच्या लोणच्या बरोबर छान लागतात. छान खूप लागतात. असं. येस. पसरून ठेवायचे ना? थोडं थंड व्हायला, एकावर एक राहिलं तरी त्याला काळपटपणा काय येऊन पटपण जातो. अगदी बरोबर. आणि कधी असं वाटलं की ते जळत आहेत, कारण साखर असते, हो, कॅरोलाइज होते, सरळ गॅस बंद करा, घाबरायचं नाही. अच्छा. काय होईल, फार फार तर एखादा घाणा जळल, पण असा जळका घाणा आपल्या नवऱ्याला आवडतो की नाही? तर नवरात्री स्पेशल या शंकरपायांनी होते आहे आजच्या देवीची पूजा. तुम्ही सुद्धा हे शंकरपाय नक्की करा. आणि मी तर असं म्हणेन वहिनी की ही मंडळी नुसतं नवरात्र नाही,
दिवाळीसुद्धा असे शंकरपाळे बनवते की जे सोनपरी भगरीपासून आपण तयार केलेले आहे. नक्कीच. पाहत राहा मास्टर रेसिपीज. छान सण बनवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार. नमस्कार.